प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 4 जुलै 2026 शनिवार। मेघातून आलेला आवाज। मेघातून आवाज आला, हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याचा ऐका. लूक 9 अध्याय 35 वचन. एका प्रसंगी येशूने आपल्या 3 शिष्यांना पेत्र, योहान आणि याकोब यांना प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर नेले. तेथे त्यांचे डोळ्यासमोर त्यांचे रूपांतर झाले. त्यांचा चेहरा सूर्याप्रमाणे तेजस्वी झाला आणि त्यांचे वस्त्र प्रकाशासारखे शुभ्र झाले. मोसे आणि एलिया देखील गौरवात प्रकट झाले आणि त्यांच्याशी बोलले. त्यावेळी पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, येथे असणे आम्हाला चांगले आहे. आपण 3 मंडपे बांधू, एक तुमच्यासाठी, एक मोसेसाठी आणि एक एलियासाठी. लूक 9 अध्याय 33 वचन. मग स्वर्गातून आवाज आला, हा माझा प्रिय पुत्र आहे, त्यांचे ऐका. मॅथ्यू 17 अध्याय 5 वचन. त्याचप्रमाणे येशूच्या बप्तिस्माच्या वेळीही अचानक स्वर्गातून आवाज आला, हा माझा प्रिय पुत्र आहे, त्यांच्यावर मी संतुष्ट आहे. मॅथ्यू 3 अध्याय 17 वचन. येथे मोसे नियमशास्त्राचे प्रतिनिधित्व करीत होता, म्हणून इस्रायली लोक मोसेचा आवाज ऐकत असत. एलिया संदेशाचे प्रतिनिधित्व करीत होता आणि लोक त्यांची भविष्यवाणीच्या शब्दाकडे लक्ष देत असत. हे दोघे जुन्या कराराच्या काळातील होते, परंतु आता नवीन कराराचे कृपेचा काळ सुरू झाला होता. स्वर्गाने स्वतः ख्रिस्ताचा सन्मान केला आणि घोषित केले, त्यांचे ऐका. मोसे आणि एलिया कितीही महान असले आणि त्यांनी रूपांतराच्या डोंगरावर कितीही बोलले तरी त्यांनी तुमच्यासाठी आपले जीवन दिले नाही. फक्त ख्रिस्ताने तुमच्यासाठी आपले जीवन दिले. ख्रिस्त येणारा न्यायाधीश देखील आहे, म्हणून त्यांची आवाज सर्वात जास्त लक्ष देण्यात योग्य आहे. पृथ्वीवरील जीवनात आपल्याला अनेक आवाज ऐकावे लागू शकतात, परंतु सर्वपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रभूची आवाज ऐकणे. त्यांचे इच्छेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही आवाजाला आपण मान देऊ नये. एका देवभक्त तरुण स्त्रीचे लग्न तिच्या पालकांनी एका सैन्य अधिकाऱ्याशी केले होते, ज्याला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा संध्याकाळी दारू पीत असे आणि सहकार्यासोबत पार्ट्यांना जात असे. एक दिवस त्याने आपल्या पत्नीला पाहुण्यांना दारू देण्यास आणि त्यांच्यासोबत नाचण्यास सांगितले. तिने नकार दिला. तेव्हा पतीने तिला बायबलमध्ये पत्नीने पतीच्या अधीन राहावे असे शिकवले आहे याची आठवण करून दिली. पण तिने उत्तर दिले, हे स्त्रियांनो, जसे प्रभूला तसे आपल्या पतीच्या अधीन असा. एफेसी 5 अध्याय 22 वचन. ती ठामपणे म्हणाली, शास्त्र प्रभूसाठी अधीन राखण्यास शिकवते. प्रभूची इच्छेविरुद्ध आणि त्याला दुःख देणाऱ्या गोष्टीत मी तुमची आज्ञा पाळू शकत नाही. देवाचे लेकरांनो, स्वर्गातून येणाऱ्या आवाजाचे पवित्र उत्साहाने आणि भक्तीने पालन करा. असे केल्याने तुम्हाला केवळ काही काळासाठी नव्हे तर अनंतकालासाठी आशीर्वाद मिळेल. पुढील चिंतनासाठी वचन. त्यांनी डोळे वर केले तेव्हा त्याने येशूशिवाय कोणी दिसले नाही. मॅथ्यू 17 अध्याय 8 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ आयुब 28 अध्याय 29 अध्याय. संध्याकाळी प्रेषिताची कृत्ये 13 अध्याय 1 ते 25 वचन. धन्यवाद. वचन.